स्वर्गाकडे जायला महाराज मोठे मोठे राजरोग त्यावेळी का झाले कबूल? तर उर्वशीसारखे भोगवर आहेत, उच्च भोग आहेत. आणि हे भोग इंद्रसुखासारखे जरी असले तरी महाराज विषयाचं एक गणित आपलं संत सांगतात. इंद्राला आपल्या मंचकावर लागलेली झोप आणि उंदराला जमिनीत बिळात लागलेली झोप या दोघांच्या सुखाची तुलना केली तर अजिबात मात्र फरक नाही. मग उंदराची झोप जर तीच सुख देत असेल आणि इंद्राला त्या आसनावर सुख एकच मिळत असेल तर शहाण्या माणसानं आपण असा विचार करावा, इथं आता किती दिवस राहायचं आहे तसं राहावं आणि निघून जावावं, असं वैराग्य बांधावं. काय मोठी मोठी इमारत पाया खणून बांधत बसावं? पाया शोधून बांधीशी घर, सगळं कळतंय महाराज. एखादं शेतात सुद्धा काम करताना बघा तुम्ही, एवढं घट्ट करायची काय गरज आहे? कुठं आता आम्हाला तिथं वरीसभर राहायचं आहे माणसं म्हणतात. एवढं कशाला मोठं काय करायला पाहिजे तिथं काँक्रीट? आता मोटरचं फाउंडेशन बसवताना लोक जरासं घट्ट व्हावं म्हणतात, 2-3 पिढीला टिकावं. अरे कुठं माणसं राहीनात म्हणतात, तिथं तत्वज्ञान बोलतात. घरात आल्या महाराज